दररोज जा ना, मग पोट साफ राहील तिचं. काय जाणार दररोज? सकाळी जा, दुपारी जा, रात्री जा, कधी पण जा. नंबर असतात म्हणजे असतातच. म्हणून मी 4 दिवस सोडून जातो. का रे? आमचं तसं नाही. आम्हाला चिंपाट घेऊन एवढा लांब जायला लागतं हगायला. तुमचं काय रे? तुम्ही लोक रील्स बघत बघत हगू शकता. आमचं तसं नाही. आम्हाला 5 मिनिटं तरी लेट झाला ना, तरी लगेच दरवाजा ठोकवतात. तुमचे वॉशरूम असतील एकदम स्वच्छ आणि सुंदर. आमचे असे ना पिवळे झालेले असतात. अर्धवट टाकून उठायला लागतं आम्हाला. तुम्हाला नाही समजणार रे. एकदा तर बाई माझ्या चिंपाटातलं पाणीच संपलेलं. पायाने ढकलावं लागलं. ए शी. तुला काय एवढा हलवा वाटला काय चाळीतल्या संडाचा धागणं? आमच्या इकडचे एक बाबा गेले ना, त्याच्यानंतर तू जाऊन दाखव. मानला तुला. मी स्वतः इत्तर लावतो, मास्क घालतो, हेल्मेट घालतो आणि मग हागायला लावतो. दुपारचं हागायला जावं, गरमीने पूर्ण ओलं चिंब व्हायला होतं. एकदा तर बाई सकाळ सकाळी संडासला जात होतो. दरवाजा उघडला आणि माझ्यासाठी गिफ्ट ठेवलेलं एवढा. त्या चायला ते आमच्या एरियातली म्हातारी माणसं खिडकीच्या कोपऱ्यामध्ये बिडे आणि मातीस लपून ठेवतात. अरे आमच्या इकडचे काका आहेत रे, कसे जाड आहेत. ते हगायला गेले डायरेक्ट ठॉक करून आवाज काढतात. ठॉक ठॉक. जर एवढाच प्रॉब्लेम आहे तर दररोज जा ना हागायला. अरे एवढी मोठी लाईन असते, काय जाणार? अरे मग व्हीआयपी पास काढायचा ना. येडेच काय रे लवडे?